नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नवापूर तालुक्यातील कामोद रस्त्यावर रात्रीच्या काळोखात अंधारात भरधाव वेगाने येणारी केटीएम दुचाकी झाडावर आदळल्याने एक तरुण जागीच ठार तर जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील इराईपाडा येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत 6 जण जखमी झाले असून मारहाण प्रकरणी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगराध्यक्षांच्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार राजकीय भावनेतून काढून टाकण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधीच जर लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी करत आहेत असा खेद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त करीत पूर्वीप्रमाणेच नगराध्यक्षांना धनादेशांवर सह्यांचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी विधान परिषदेत केली. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या संशयिताविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार भूमी अभिलेख कार्यालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत महिलेची 2.25 लाखात फसवणूक करणाऱ्या एकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील गोरक्षकांवर दाखल झालेले गुन्ह्यांच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारून आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंदुरबार येथील MKD शैक्षणिक संस्थेविरोधात आंदोलन करणाऱ्या युवकांवर संस्थेच्या वतीने एकतर्फी खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा आरोप आदिवासी टायगर सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. नंदुरबार शहरातील जोगेश्वरी नगरातून दुचाकी चोरीला गेलीय. मंगलसिंग रामसिंग धनवार यांची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. या दुचाकीची किंमत 30,000 रुपये होती. मंगलसिंग धनवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुपडू राठोड करीत आहेत. केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेबाबत जनजागृती करून पात्र लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा नंदुरबार यांच्या वतीने दिनांक 9 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक दीपक एस पटेल यांनी केले. टाटा मॅजिक गाडीचा अचानक ब्रेक लावल्याने मागून येणारी दुचाकी धडकल्यामुळे वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावाजवळ घडली. या प्रकरणी गाडी चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपुड्याच्या प्रमुख उत्पादनांपैकी एक असलेल्या महू फुलांचा हंगाम संपल्यानंतर त्याच झाडांपासून आदिवासी बांधव फळांचेही उत्पादन घेत आहे. हे फळ प्रामुख्याने नैसर्गिक तथा आयुर्वेदाने समृद्ध तेल टोळंदी काढण्यासाठी गोळा केले जात आहे. हे तेल स्वयंपाकासह विविध कामांसाठी वापरले जात आहे. या तेलाच्या उत्पादन प्रक्रियेत अवघाही सातपुडा व्यस्त आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल सायंकाळी झालेल्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत 20 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही या बैठकीत अनुकूल निर्णय घेण्यात आला. राज्यभरात वरुण राजा तुफान बरसतोय. धरणं ओव्हरफ्लो होत आहेत. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शेजारच्या गुजरातमधील सुरत जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय. पण शहादा तालुक्याच्या नशिबी मात्र केवळ निराशाच आहे. 9 जुलै 2026 रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिले आहेत. तसेच आंदोलनाच्या दिवशी शाळा बंद ठेवल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर एका दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.